तेव्हा अक्षरशः प्लॉटची स्थिती अशी होती की ते खरबूज काढल्यामुळे कुपोषित होऊन गेला होता प्लॉट. त्या अनुषंगाने मला बरेचसे माझे मित्र म्हणायचे की आंतरपीक काढल्याने थोडा केळीला झटका बसतो, हे होतं ते होतं. जवळपास निसल्यानंतर मी 4 डोस हे केलामृतचे दिलेले, 0.50 वापरता, पण त्यापेक्षाही चांगला रिझल्ट मला केलामृतचा वाटलेला आहे. एका शेतामध्ये आपल्याला 2 पिकं घ्यायची आहेत, तर मग त्या अनुषंगाने आपला दम आणि जोर पण पाहिजे शेतकऱ्यांना मित्रांनो. 9 ते 10 लाखाचा होणार आहे, कारण की माझा 7 लाखाला 7.5 लाखाला होऊन मागताय. मी हा भाग दिलेला नाही आहे. व्यापारी मला स्वतःहून फोन करताय, दादा आम्हाला सांगितल्याशिवाय बाग देऊ नका. नमस्कार, माझं नाव सोनू राजपूत, राहणार उंबरगड, तालुका चाळीसगाव. माझी इथं केळी लागवड मी 31 ऑक्टोबर रोजी केली. त्यामध्ये माझं आंतरपीक खरबूजसुद्धा होतं. रोपाची लागवड केलेली आहे. त्यानुसार जेव्हा मी 31 ऑक्टोबरला केळी रोप ही लागवड केली, त्याच्यानंतर फर्स्ट टायमाला मी खरबूज लावताना बेसल डोस टाकलेलाच होता. पण त्या अनुषंगाने नंतर जेव्हा खरबूज घेत होतो, तेव्हा जेव्हा केळीमध्ये खैरनार सरांशी माझा संपर्क झाला. ॲग्री सर्चच्या माध्यमातून माझ्या मित्रांनी बऱ्याचशा आजूबाजूला लावलेल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं होतं, ॲग्री सर्च कंपनीशीच तुम्ही जुळवा, की आपल्याला खैरनार सर हे एकदम उत्तम आणि कमी खर्चात आपल्याला उत्पन्न काढून देतील आणि क्वालिटीचं काढून देतील. मग ते अनुषंगाने मी खैरनार सरांचा नंबर घेतला. त्यांना सांगितलं सविस्तर असं मी लागवड केलेली आहे. लगेच क्षणिक त्यांनी दुसऱ्याच दिवशी माझ्या शेतात प्रॅक्टिकली स्वतः न कॉलवर येता डायरेक्ट प्रॅक्टिकली शेतात आल्यानंतर त्यांनी मला लगेच पोगा भरणी करायला लावली. मी पहिले ड्रिंचिंगा केल्या मी 3 त्यांनी दिलेल्या सोडील याच्यानुसार. त्याच्यानंतर पोगा भरण्या केल्या 3. मग त्याच्यानंतर माझं जेव्हा 3 महिन्यानंतर 75 दिवसानंतर माझं जेव्हा खरबूज निघून गेलं, तेव्हा अक्षरशः प्लॉटची स्थिती अशी होती की ते खरबूज काढल्यामुळे कुपोषित होऊन गेला होता प्लॉट एकदम. मग खैरनार सरांना मी तात्काळ तर शेड्यूल चालूच होतं माझं, पण त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी बरेचसे मला पहिले सुरुवात आता मिंगलपासून सुरुवात केली. म्हणजे मिंगलचा खूप चांगल्या प्रमाणे माझा रिझल्ट भेटला. त्याच्यानंतर केला अमृतचं तर मी नंतर शेड्यूल चालू केलं, पण पहिले मिंगल, नंतर ॲग्रीप्लस OA, त्याच्यानंतर थायोग्रीन, ह्या सगळ्या फर्टिगेशनद्वारे वापरलेला मला पाहिजे त्यापेक्षाही रिझल्ट चांगला बसला. आणि त्याचबरोबर आमचे एक ॲग्रेसर कंपनीचे जे आमचे भूषण दादा आहेत, त्यांच्या पहिले मी टरबूज काढत होतो. त्यांच्या अनुषंगाने त्यांनी मला पहिलेही मागच्या याच्यामध्ये केला अमृत पण वापरायला लावलेला होता. मग माझी केळ जवळपास निसल्यानंतर मी 4 डोस हे केला अमृतचे दिलेले. केला अमृतने मला खूप पाहिजे त्यापेक्षाही रिझल्ट, म्हणजे आपण जसं म्हणतो की फुगवण्यासाठी 0.52-34 वापरता किंवा 0.50 वापरता, पण त्यापेक्षाही चांगला रिझल्ट मला केला अमृतचा वाटलेला आहे. आणि केला अमृतमुळे वजन पण जास्त प्रमाणात एकदम येतं आहे. हे वजन मला आज माझी कटिंग हार्वेस्टिंग होत नाही आहे, पण हा आलेला माझा टरबूजवरचा मी तुम्हाला अनुभव सांगतोय. आणि प्रॅक्टिकली ज्या गोष्टी मी केलेल्या आहे आणि खैरनार साहेबांनी ज्या मला शेड्यूल दिल्या, त्या अनुषंगाने मला बरेचसे माझे मित्र म्हणायचे की आंतरपीक काढल्याने थोडा केळीला झटका बसतो, हे होतं ते होतं. पण मला तरी वाटतं, आपण जर आपल्याकडे जे व्हिजिटला येत असतील, म्हणजे माझ्याकडे तर खैरनार साहेबांचीच ट्रीटमेंट आहे, अदर मी कोणाचंच घेतलेलं नाही आहे. पण आपल्याकडं कुठल्याही याच्या येत असेल, तर आपण बाय दी बाय म्हणजे ती ट्रीटमेंट पूर्ण केली, तर आपण आपल्या अपेक्षा एका शेतामध्ये आपल्याला 2 पिकं घ्यायची आहेत. तर मग त्या अनुषंगाने आपला दम आणि जोर पण पाहिजे शेतकऱ्यांना मित्रांनो. नुसतं घ्यायचं आहे म्हणून घेऊ, मजाक म्हणून घेऊ, हे चालणार नाही. असं असेल तर मग हे चित्र बघा. हे चित्र आता वेगळंच दिसलं असतं तुम्हाला. तुम्ही चित्र बघू शकता. इथं आंतरपीक खरबूज काढलेला आहे मी. आणि माझे मित्र म्हणत होते, खरबूज काढल्यानंतर आंतरपीक तुझा केळीचा बाग सक्सेस होणार नाही, एखाद दिवस कुठेतरी हे होईल. पण आज मी स्वतः शेतात उभं आहे, खोटं बोलत नाही आहे. माझा बाग 2700 रुपयाने व्यापारी मागतायत, पण आजचा आम्हाला कार्यक्रम गाजवायचा होता, त्याच्यामुळे मी हा बाग दिलेला नाही आहे. व्यापारी मला स्वतःहून फोन करताय, दादा
आम्हाला सांगितल्याशिवाय बाग देऊ नका. बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी खरंच खैरनार सरांचा पण आभार मानतो. त्या पलदोपल म्हणजे विषय आता असा आहे, माझ्या शेतात आता हल्ली पावसामुळे येऊ शकत नाही आपण पायी-पायी. तर ह्या पावसामध्ये सुद्धा खैरनार सरांनी 10-12 दिवसात का होईना, तसं तर त्यांची व्हिजिट 8 दिवसातच असते. पण पावसाच्या अभावी 2-3 दिवस झाले असतील, पण असं मला फोनवरती शेड्यूल टाकून दिलं आणि अंदाजे देऊन दिला, अशी एकही गोष्ट झालेली नाही. मी स्वतः ह्या गोष्टी कबुली देतो. त्याच्यानंतर ह्या गोष्टीनंतर आपण खैरनार सरांच्या जे आपल्याला शेड्यूल दिलेलं होतं, त्यानुसारच आपण हा प्लॉट सक्सेस झालेला आहे आपला. त्याच्यानंतर माझं आता मी शेतकरी मित्रांनो, मी टरबूज काढल्यानंतर भगवान राजपूत जामनेरचे माझे टरबूज घेऊन गेले होते. पण त्यांनी त्या दिवशी माझा प्लॉट बघितलेला होता, इथून 1 महिन्या अगोदर. तर अक्षरशः त्यांना न बोलवताच ते माझ्या शेतात येऊन गेले होते. मी शाळेत होतो. मला त्यांनी फोन केला, "काही झालं तर शेतात या." त्याच्यानंतर इथून 15 दिवस अगोदर ते आले. माझ्याजवळ 8 लाखाला उधाळा भाग मागत होते ते. शेतात उभा आहे मी. पण मी दिला नाही, कारण की माझ्या बागाची क्षमता तेव्हा पूर्ण झालेली नव्हती. कुठलीही गोष्ट ही वेळेवरच पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोष्टींसाठी मी ते हे केलं आणि आजही मला 4 व्यापाऱ्यांचे कॉल येत आहे होऊन. 4 व्यापाऱ्यांचे कॉल येऊन माझ्याजवळ खरोखर सांगतोय शेतकरी मित्रांनो 2700च्या भावाने मला कॉल आलेले. माझी आडी 3,000 ची होती. पण आता आजचा आमचा कार्यक्रम राबवला. आता कुठेतरी बागेमध्ये 400-500 झाडं आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मी आव्हान करतो ॲग्री सर्च कंपनीचे, तुम्ही सगळे प्रॉडक्ट वापरा. मिंगल असेल, थायोग्रीन असेल, प्रोबियान असेल, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा. जास्तीत जास्त नंतर निसल्यानंतर केला अमृतचा वापर करा. केला अमृतचा रिझल्ट खूप जास्त प्रमाणात मी निदर्शनास आणलेला आहे तो. म्हणजे माझ्या निदर्शनास आलेला आहे, की केला अमृतमुळे मालाला क्वालिटी फायदा जो भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर मी घडावर फवारण्या केलेल्या आहे शेतकरी मित्रांनो 4. त्याच्यामध्ये मी प्रत्येक फवारणीमध्ये एक्सटेंड पावडर घेतलेली आहे. एक्सटेंड पावडरमुळे मिळालेला फायदा असा आहे, की घडावर बघू शकता तुम्ही चकचकाकीपणा, फुगवण्याची क्षमता, सगळ्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला भेटू शकतं. म्हणून मी 4 फवारण्या घडावर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फवारणीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये मी इस्टेन पावडरचा वापर केलेला आहे. बुरशीनाशकचा पण केलेला आहे. मेरिओन असेल, रोको असेल, पण प्रत्येक फवारणीमध्ये एक्सटेंड पावडर घेतलेली आहे. म्हणून मी सगळ्यांना शेतकरी मित्रांना हात जोडून आवाहन करतो, आपण ॲग्री सर्च कंपनीला जॉइंट व्हा. त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट एक वेळेस यूज करा. कॉस्टली आहेत थोडे, पण रिझल्ट खूप आहे. जर कुठेतरी काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला, तर आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये आपण कुठलीही चांगली हे बघा बाजारामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात. पण आपण जर कधी आपल्याला क्वालिटीची गोष्ट घ्यायची राहिली, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडे 2 पैसे जास्त द्यावे लागतात. मग आपले 1 पैसा 2 पैसा जास्त जाईल इतरांपेक्षा, पण अशी क्वालिटी भेटेल, की जेणेकरून तुम्ही तुमच्या मनामध्ये हे राहणारच नाही. आपण आंतरपीक घेऊन पण केळी काढू शकतो का? नाही काढू शकतो. स्वतः मी शेतकरी बोलतोय. मला कोणावर प्रेशर माझ्यावर कोणाचं प्रेशर नाही, दबाव नाही. मी स्वतः केलेली माझ्याजवळ व्हिडिओ सुद्धा आहे. नाहीतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असं वाटूही शकतं, की बा एखाद्या वेळेस खरबूज निघाला असेल का नाही निघाला असेल. आणि म्हणजे मी खरबूज 1.5 लाखाचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जर सरासरी बघितली, तर तो खर्च माझा 60,000 झालेला होता खरबूजचा. 90,000 प्लसमध्ये होतो. आणि आता वरून लागले म्हणजे मला तरी वाटतंय, की त्याच्यामध्येच खेळतोय मी. जेवढे पैसे मला आले त्याच्यामध्येच खेळतोय. वरून 10,000-20,000 रुपये लागले असतील. पण एवढा आत्मविश्वासाने सांगतो, हा भाग माझा 9 ते 10 लाखाचा होणार आहे. कारण की माझा 7 लाखाला, 7.5 लाखाला तर होऊन मागताय. जामनेरचे व्यापारी भगवान राजपूत. डायरेक्ट नाव पण सांगून देतो तुम्हाला. जे आहे ते तुम्हाला एकदम सखोल माहिती दिली मी. शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यामधलाच एक आहे, शेतकरीच आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी मी विनंती करतो, आवर्जून सांगतो, आपली उत्पन्नाची क्षमता आपल्याला जर वाढवायची असेल, तर ॲग्री सर्च कंपनीचे प्रॉडक्ट वापरा.